अधिवेशन बोलावं आणि का रद्द करता येत नाही. आणि एक सांगतो, तर कॅमेऱ्याकडे बोलून बघून मी सांगतोय की जेवढे तुम्ही राज्यकर्ते जे मला पाहताय ना, एक सांगतो तुम्हाला, आम्ही काय कोणाला भीक मागणार नाही. द्यायचं असेल, मागण्या दिल्यात तुमच्या समोर, द्यायचं असेल तर द्या, वास्तविकरित्या दिलाच पाहिजे. नाहीतर लोकशाहीच्या तसं तर हिसकावून पण घेऊ शकतो, पण तसं करणार नाही. लोकशाहीच्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुका आहेत. नगरपालिका, महापालिका, ZP, पंचायत समिती, काय 2 वर्ष राहिलेत. आमदारकी लागेल, खासदारकी लागेल. आज या ठिकाणी मी सर्व मराठा समाजाला आव्हान करतो, या मागण्या संपूर्ण जर मान्य झाल्या नाही तर 32% आजपर्यंत कधी कास्ट बघितली नाही, कधी हे केलं नाही. पण मात्र जर तुम्हाला अधिकार, जर हे तुम्हाला न्याय देऊ शकत नसतील तर अशा लोकांना निवडून द्या की जे निवडून दिल्यानंतर राज्याच्या सभागृहात, विधान भवनात गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मागण्या सर्व मान्य करायला, तिथं तुम्हाला विनवण्या करायला लागणार नाही, हक्काने तुम्हाला मिळतील. अट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात बोलायचं झालं, जरी केंद्र शासनाचा हा जरी ॲक्ट असला तरी राज्य शासनाने कुठलं तो मध्ये चाललं होतं, कशासाठी स्पेशल अधिवेशन बोललं, जीएसटी करता तुम्ही बोलत आहे. जीएसटीसाठी एवढं महत्वाचं आहे. जीएसटी तुम्हाला एवढं जर महत्वाचं वाटत असतं आणि तुम्ही स्पेशल अधिवेशन बोलवलं, अहो जिथं मूक मोर्चाच्या माध्यमातून लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेत, कधी थोडासा विचार येत नाही की जर ह्या प्रश्नाला जर अड्रेस केलं नाही तर त्याचे संपूर्ण परिणाम हे शासनाचे, राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे असतील. कारण जर उद्रेक झाला, आजपर्यंत ह्या लोकांना तुम्ही खऱ्या अर्थाने, तुम्ही म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी सांगताना त्याला आपण इंग्लिशमध्ये आयरॉनी म्हणतो, दुसऱ्या कोणी केलं नाही. आजपर्यंत सत्तेत कोण होतं? मुख्यमंत्रीची यादी बघा ना, सगळी मंत्रिमंडळात जे बघा सगळे मराठेच. ह्या आजपर्यंत ज्यांनी सत्तेत होते, कुठलाही पक्ष असू दे, आणि आत्ताच्या याच्यात जे काय शासन असेल त्याच्यात मराठा म्हणून निदान तिथं मराठा आणि जातीच्या ह्या इश्यू करता ह्याला तुम्ही पॉलिटिसाइज कोणी करू नये, मेहरबानी करून. काँग्रेसने हे केलं, NCPने ते केलं, शिवसेनेने ते केलं, BJPने ते केलं. सर्व पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे. ही जबाबदारी, उद्रेक झाला आणि काय झालं तर ती फक्त ह्या शासनाची नाही, शासनांना जेवढे राज्यकर्ते आहेत, 288 आमदार आणि सगळे जेवढे खासदार आहेत हे सगळे जबाबदार राहणार आहेत. अजून वेळ गेली नाही. हात जोडून मी कळकळीची विनंती करतो, समाजाला आणि या देशाला एकत्र ठेवायचं असेल तर पहिलं आपलं राज्यापासून सुरुवात करूया. चॅरिटी बिगिन्स ॲट होम एक म्हण आहे. आणि मेहरबानी करून कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर अधिवेशन बोलवा. या सगळ्या गोष्टींवरती साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे. या सगळ्या बाबतीत चर्चा होऊन लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि बस झालं आता हे सगळं हायकोर्टात आणि ह्याच्यात सुप्रीम कोर्टात. काय सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काय नाही. गुन्हा झाला तिच्यावर बलात्कार झाला, अमानुष्य तिला झालं, नसल जमत, तुम्हाला तुमच्यात हिंमत नसेल त्याला बाहेर सोडा. फक्त उदयनराजे काय करायचं ते उदयनराजे स्वतःच करतील. एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि हे बोलत असताना मी अहंकार नाही, मनापासून तळमळीने सांगतोय. आणि एक मराठा समाजाचा प्रमुख किंवा एक हितचिंतक म्हणून नाही, तर समाजाचा एक सेवक म्हणून आज या ठिकाणी आहे. कुठला खासदार म्हणून आज या ठिकाणी मी पत्रकार परिषद हे घेतलेली नाही आहे. एक जबाबदार त्या देशाचा नागरिक या नात्याने आज पोट तिडकीने, कळकळीने
हे मी बोललो हे आपणा सर्वांना आता लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपला उल्लेख केला जातो. प्लीज मी तर तुमच्याशी बोलू शकतो, पण तुमच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात हे संपूर्ण तुम्ही पसरू शकता. त्यामुळं प्लीज खरोखर शिवाजी महाराजांची शपथ, कुठलाही स्वार्थ नाही. जर सांगत असाल त्याग करायचा असेल तर वाटेल तो त्याग करायला तयार आहे. जर त्यांना वाटत असेल खासदारकीचा राजीनामा तो सुद्धा द्यायला तयार आहे. पण करा, काहीतरी करा. मला सत्तेचा हव्यास नाही किंवा हाव नाही आहे, पण कोणीतरी बोललं पाहिजे. मी बोलतोय हे माझं वैयक्तिक मत आहेच, पण समाजातल्या प्रत्येक उपेक्षित व्यक्तीचं हेच मत आहे. थोडंसं समाजामध्ये ह्या राज्यकर्त्यांनी तुम्ही सर्वांनी जरा जावा, डोकावून पहा काय परिस्थिती. मी जे बोलतोय ते खरं बोलतो, मनाचं बोलत नाही. धन्यवाद. घटना कोणी बनवली? तुमच्या आमच्यासारख्याच त्यावेळेस जो कोण होते ना विद्वान व्यक्तींनी. मग घटना ज्यावेळेस बनवली, घटनेत बदल करू शकतो ना. काळ बदललाय, घटना बदलली पाहिजे. 1927 साली ज्यावेळेस कम्युनिस्ट लोकांची रशियाला कॉन्फरन्स झाली, वर्ल्ड कम्युनिस्ट कॉन्फरन्स झाली, त्यावेळेस दोघांचे फक्त विचार हे केले गेले होते, काय मान्य केले गेले होते. एक म्हणजे लेनिन आणि दुसरा एम एन रॉय. एम एन रॉय आपला बेंगॉली भारतीय होता, त्यामुळे लेनिनचा विचार हा तिथं स्थानिक असल्यामुळे त्याला प्राधान्य दिलं गेलं. विचार एवढा सोपा होता, दोघांचं म्हणणं एकच होतं. फक्त लेनिननी जो म्हणला त्याला फक्त जोड, लेनिनचं तिथपर्यंत होतं, त्याला जोड एवढी काय दिली रॉयनी, की बदलत्या परिस्थितीबरोबर जर तुम्ही कायद्यात बदल केला नाही, कम्युनिझम कायद्यामध्ये बदल केला नाही, तर कम्युनिझम विल सीज टू एक्झिस्ट. लायकी आहे का या लोकांची? रशियामध्ये ज्यावेळेस कार्ल मार्क्स सारख्या एका विचारवंताचा तुम्ही पुतळा पाडता, हे त्याचंच प्रतीक आहे. त्यामुळे हे काय बाकीच्या गोष्टी नका सांगू. घटना आपणच बनवली लोकांच्या ह्याच्यासाठी. 1 नाही 10 वेळा नाही 100 नाही लाख वेळा जर घटना बदलायला लागली तर बदलली पाहिजे ना. आर्थिक ऑफकोर्स हे बघा, एक सांगतो, जर व्यक्ती स्वातंत्र्य कोणाला काय करायचं काय नाही करायचं तर प्रत्येक व्यक्ती, मी काय तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही मला सांगू शकत नाही. फ्रीडम ऑफ राईट टू एक्सप्रेशन, स्पीच अँड एक्सप्रेशन, लोकशाही आहे. पण अपेक्षित एवढंच आहे की ह्या मागण्या रास्त आहेत, या सरकारी अधिवेशन लवकरच बोलून हे मान्य केलं पाहिजे. नाही केलं तर पर्याय तेवढाच राहतो ना, दुसरा काय पर्याय राहतो? मला वाटण्यापेक्षा तुम्हाला सांगतो, जर मान्य केलं नाही तर काय होणार? कालांतरीन ते हेच होणार ना. आजपर्यंत मला सांगा कुठला पक्ष शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही हो? मग शिवाजी महाराजांना जे विचार आहेत किती आचरणात आणलेले पाहायला मिळतात. आणि हे आचरणात आणले असते तर आज हे मोर्चे निघाले असते का? कुठल्या पण पक्षपेक्षा मी नाही ओळखत विखुरलेले. राज्यभरात दिसत खरं तर मोठा प्रतिसाद आहे, पण याच्यानंतर काय हा मोठा प्रश्न सर्व समाजातल्या लोकांना पडतोय की टोलची नीती पुढे काय? कारण जे राज्यकर्ते आहेत ते जर प्रश्नच मांडत नसतील सभागृहात त्याच्यासाठी त्यांना बाजूला करा. आपण पुढाकार घेऊन याच्या नाही त्यांना बाजूला करा ना. उदयनराजेमुळे जग थांबत नाही, ह्यांच्यामुळे थांबत नाही, ह्यांच्यामुळे थांबत नाही. इथं आपल्या ह्यात आपण इथं जरी आज नसलो, आपण जन्माला याच्या अगोदर सुद्धा राज्य चालूच होतं ना, त्याच्या अगोदर सुद्धा चालू होतं. आपण जरी नसलो आपल्या पश्चात सुद्धा चालू राहणार आहे. त्यामुळं ह्यांच्यातच कॅपॅसिटी आहे एवढ्या लोकांमध्ये आणि बाकीच्यांमध्ये, असं कोणी सांगितलं? ज्या हिशोबाने जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात लोकप्रतिनिधी म्हणून, तर तुम्ही त्या लोकांचे जर उपयोगी पडू शकत नाही, नैतिकदृष्ट्या त्या पदावरती राहायचा अधिकारच नाहीये.
सांगितलं की मी राजीनामा सुद्धा देणार आहे. मला वाटतं की सगळे आमदार खासदार समाजाचे ग्रामविकास जिल्हा परिषद सदस्य सगळ्यांनी राजीनामा द्यावा. नाही, मी असं म्हणणार नाही का, हे माझं मी वैयक्तिक मत सांगितलं. पण त्याचबरोबर एक दुसरी गोष्ट अशी पण आहे ना, जेव्हा निवडून देतात, आता पंचायत समिती ZP सोडून देते ते काय त्यांच्या अखत्यारीतला हा विषय नाही आहे, पण आमदार आणि खासदारांचे आहेत ना. तर तुम्ही हाताळू शकत नसाल तर निश्चितपणे मी सांगेन लोकांना की जर तुमचे ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलंय, पक्ष कुठलाही असू दे, तर त्यांच्या वेळेस तुम्ही त्यांच्या काळात तुम्ही उभं राहता, इलेक्शनच्या काळात त्यांना निवडून देता तुम्ही, आणि तुमच्या तुम्हाला तुमच्या ह्या अशा महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात जर ते जेव्हा तुम्ही उभं राहत नसेल तर त्यांना घरातनं बाहेर निघून देऊ नका ना, त्यांचा राजीनामा मागा. एक आमदार जेव्हा 2-2.25 लाख लोक 2 लाख लोक मतदान करतात तेव्हा एक आमदार निवडून येतो. 17 लाख लोक मतदान करतात तेव्हा माझ्यासारखा एक खासदार निवडून येतो. मग माइट इज राईट. एक माणूस काय ब्रुसली आहे 2 लाखाची झगडण्यासाठी? मी तर नाही बाबा. 17 लाख लोकांना एका टायमाला बघितलं, प्रत्येकाने नुसतं बोट लावलं तरी मी संपेन. काय कसली दिशा? मी जाहीर ह्याच्या अगोदर सांगितलंय, हे जेवढे राज्यकर्ते आहेत ना ते जर वेळेत शहाणे झाले नाही ना, मताचं राजकारण ह्याच्या पायात जर हे सगळे चोचले आंबट चाळे जर करत बसले आणि स्वतःच्या तुंबड्या जर भरत बसले तर मी सांगितलंय, पोलीस स्टेशनला गेलं, लोकप्रतिनिधींकडून न्याय मिळत नाही, पोलीस स्टेशनला गेलं न्याय मिळत नाही, मग काय राहतं? शेवटी आपलं संरक्षण आपल्याला करायला लागतं. ह्यातूनच नक्षलवादी निर्माण होतात. आणि हे निर्माण होण्याचं कारण काय? प्रत्येक कोणाला काय मनापासून नक्षलवादी नसतो, पण तुम्ही जर त्यांच्यावरती अन्याय जर करत राहिला तर काय होणार? असंच होणार ना. आणि त्यावेळेस जर हे झालं नाही तर हे तर मी स्वतः सांगतो ना, बाकी तर लांब राहिलं, मग ह्या लोकांना न्याय मिळवून देण्याकरता अगदी नक्षलवाद्यांचं प्रतिनिधित्व करायला लागलं तरी मी करेन. सर्वसामान्य माणसांना विचारा, त्यांचा विश्वास राहिलाय का? किती लोकांना न्याय मिळतो? की गोरगरीब असे उपेक्षित पडलेत. अट्रॉसिटीच्या पहिलं म्हणजे एक मुद्दा राहिला महत्वाचा. त्या अट्रॉसिटी ऍक्टच्या पायात आता हजारो लोक जेलमध्ये सडत पडलेत. शासनाने त्यांना त्वरित जे काय असेल त्यांना त्यांची मुक्तता करावी आणि शासनामार्फत वकील द्यावा. हा काय चाललंय इथं? वकील द्या, हे द्या, कुठलं वकील? उलट तुम्ही सगळ्यांनी आता खरं सांगू का, लोकशाहीतल्या लोकांनी मागणी केली पाहिजे, राजेशाही पाहिजे. त्या राजेशाहीच्या काळात असं तरी एवढं घर होतं, 1-2 काहीतरी वेडेवाकडे वागले असतील, पण ह्या लोकशाहीतल्या राजांपेक्षा आम्ही राजे बरे होतो. ह्या लोकशाहीतल्या राज्यकर्ते जे राजे आपण म्हणतो, निवडून दिलेले तुमचे लोकप्रतिनिधी 1-2% धड आहेत, बाकी काय? आणि जर एवढं जर त्यांना वाटत असेल, तळमळ असेल, समोर जाताना बेंबीच्या देठापासून म्हणतात असं करू तसं करू, असं म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी जास्तीत जास्त आम्ही त्यांना गाळातनं बाहेर काढण्याचं काम करू, संपूर्ण त्यांना एक चांगलं त्यांना प्रगती करू त्यांची. पण काय घडतं? भ्रष्टाचार माजल्यामुळं ह्याच तळागाळातल्या लोकांचा निवडून आल्यानंतर सोयीप्रमाणे विसर पडतो आणि त्यामुळं भ्रष्टाचार माजल्यामुळं हेच तळागाळात यांच्याकडे लोकांकडे दुर्लक्ष होतं आणि हीच तळागाळातली लोक जास्तीत जास्त गाळात आपल्याला गेलेले पाहायला मिळतात. वाली नाही. कोण? पुण्याचं मी जाणार आहे. कोण अजित पवार? नाही, मी ओळखतच नाही तर मला काय, मला माहीतच नाही. मी तर काय, मला जी व्यक्ती माहीतच नाही तर काय. हा काय नाही, लोकांनीच आता एक लक्षात घ्या, तुम्हाला जर एक लक्षात घ्या, ते जाऊन द्या हो, शेवटी एक लक्षात घ्या,
माझं म्हणणं की गांधीजींनी जेव्हा पंचायत राजची संकल्पना मांडली, पंचायत राजची संकल्पना काय काय जोपर्यंत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत सत्ता स्थानं दिली जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने पंचायत राजची संकल्पना राबवली जाणार नाही. आणि जोपर्यंत पंचायत राजची संकल्पना राबवली जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या सत्तेचं केंद्रीकरण होऊन विकेंद्रीकरण होणार नाही. आणि जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही नांदणार नाही. आज आपण काय पाहतो, एकाच कुटुंबात सगळे सत्ता स्थान, एकच सगळे काय चाललंय. आणि लोक कसं काय लोक ऍक्सेप्ट करतात मला माहित नाही. का हो डॉक्टर साहेब कमाल काय घास आहे त्या प्रस्थापित मराठ्यांचा काय कोण प्रस्थापित किती आहे 1-2% असे टाकून दिले. आणि हे कोण ह्या ज्या लोकांच्या जोरावरती तुम्ही म्हणताय ना हे मोठे झाले ज्या मराठा समाजाच्या त्यांना विस्थापित करण्याचं काम जर कोणी असं केलं असेल तर ह्या प्रस्थापित झालेल्या लोकांनी बघा तुम्ही कुठल्या हिशोबाने हिंमत असेल तर त्यांनी येऊ द्या समोरासमोर बसून प्रत्येका कुठल्या पार्टीचा जरी असलं ते त्याची मला डिबेटला मी तयार आहे. जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते काँग्रेस एनसीपीमध्येच जास्त आहे. हा कुठला पण पक्ष असू दे. आजपर्यंत काँग्रेस एनसीपी होता, आता काँग्रेस एनसीपी नाही आहे, आता बीजेपी शिवसेना आलं. फरक काय पडला? नाव वेगळे आहेत फक्त, शर्ट तोच आहे शेवटी, बटनच बदललेत फक्त. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कसं करणार ना. लोकांना अपेक्षित आहे काहीतरी ह्यांच्याकडनं होईल नाही तर त्याच्यात आणि यांच्यात काय फरक आहे. मग मेन म्हणजे काय की लोकांनीच आता ताब्यात घेतलं पाहिजे ना सगळं. तुम्ही द्या ना निवडून, कशाला पाहिजे आम्ही कशाला सांगितलं पाहिजे. समजा आता मी कुठलं माझी पार्टी आहे, मी म्हणणार बरं ठीक आहे नाशिकमधनं तुम्हाला, सिन्नरमधनं ह्याला, नंतर सुरगाण्यामधनं का तुम्ही त्या ज्या मतदारसंघातले लोक तुम्ही ठरवा ना. तुम्हाला माहिती